आणि आता ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी. ही आनंदाची बातमी काय ते आता आपण पाहणार आहोत. आता वळूयात मुंबई मेट्रोच्या बातमीकडे. मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रो 4 आणि मेट्रो 4 या मार्गांची चाचणी आज पार पडली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. गायमुख ते वडाळा असा हा मार्ग आहे. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून या मार्गाचं काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा टप्पा सुरू होणार आहे. त्यानंतरचा मार्ग 2026च्या अखेर पूर्ण होणार असून तो 2027 मध्ये सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाचणी दरम्यान दिली आहे. ठाणे शहराला मुंबईशी जोडणारा हा पहिला मेट्रो मार्ग ठरणार आहे. दरम्यान ठाणे भिवंडी कल्याण मेट्रोचं काम देखील सुरू आहे. हा मार्ग येत्या 2 वर्षात सुरू होईल अशी अपेक्षा आहे. पूर्व उपनगर, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे. आणि पुढे हा मेट्रोचा जो 11वा मार्ग आहे, जो वडाळ्यापासून तर CST पर्यंत जातो, त्याला देखील हा जोडला जाणार आहे. आणि त्यामुळे हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल. 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास 21 लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील. लास्ट माइल कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे आणि जी लाखो वाहनं रस्त्यावरून जातात त्याला देखील मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. 16,000 त्याची किंमत आहे. जवळपास 25 लाख लोक त्याचा प्रवास करतील आणि या मेट्रोच्यामुळे, या मेट्रो संपूर्ण नेटवर्कमुळे या ठिकाणी रस्त्यावरची मुंबई MMRची ट्रॅफिक कमी होऊन जाईल. तर मुंबईतील मेट्रो 4चा मार्ग कसा आहे आणि त्याचं महत्त्व काय ते पाहूयात. घोडबंदर रोड, ठाणे शहर, मुलुंड, भांडूप, पिकरोळी, घाटकोपर, वडाळा असा हा मार्ग आहे. अंतर आहे 35.2 किलोमीटर आणि एकूण स्थानकं आहेत 34. मेट्रो 4 आणि 4A यांचा एकूण खर्च आहे 15,500 कोटी इतका. ईशान्य मुंबई आणि ठाण्याला जोडणारा हा पहिला मेट्रो मार्ग आहे. मेट्रो 4 आणि मेट्रो 6 कांजूर स्थानकात एकत्र येणार. मेट्रो 4 आणि 2B सिद्धार्थ कॉलनी इथे एकत्र येणार. मेट्रो 4चं अंतिम स्थानक वडाळा भक्ती पार्क, इथून वडाळा गेटवे मेट्रो सुरू होणार. मेट्रो 4चं पहिलं स्थानक गायमुख, इथून गायमुख ते मीरा रोड मेट्रो मार्ग सुरू होणार. म्हणजेच 5-6 वर्षांनी वडाळा, ठाणे, मीरा रोड, अंधेरी विमानतळ, नरिमन पॉइंट, वडाळा असं मेट्रोचं वर्तुळ तयार होणार आहे आणि हे सगळे भाग एकमेकांना कनेक्ट होतील. या बातम्यांसह जय महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र. Thank you.